नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृती उपक्रम राबवला. उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती करून नागरिकांच्या हिताचे उपक्रम राबवत असतात. त्यातीलच हा एक बेटी बचाओ बेटी पढाओ हा उपक्रम राबवून नागरिकांना व पालकांना मुलीचं महत्त्व पटवून सांगितले. उंब्रजमधील कन्याशाळा विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून रॅली काढण्यात आली. उंब्रज व उंब्रज परिसरात मुलींची छेडछाड करणाऱ्याला कायद्याचा धाक दाखवून त्यांच्या मुष्क्या आवळलेल्या आहेत. तसेच रवींद्र भोरे साहेब यांनी नागरिकांच्या वेगवेगळ्या बैठका घेऊन त्यांना मुलीचे महत्त्व पटवून सांगितले. उंब्रजमधील कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ माने मॅडम व इतर शिक्षक स्टॉप यांनी शासन उपक्रम म्हणून पुढाकार घेऊन बेटी बचाओ बेटी पढाओ असे फलक तयार करून जनजागृती रॅली काढण्यात आली होती. यावेळी पोलीस उपनिरीक्षक कोमल पाटील, महिला पोलीस कल्याणी काळभोर, सुनीता पवार यांनी विद्यार्थिनीशी संवाद साधला. मुलींनी आता प्रत्येक क्षेत्रात चमकदार कामगिरी केली आहे. देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत महिलांना सन्मान मिळाला आहे. सैन्य दल, नेव्ही, पोलीस दल यासारख्या आव्हानात्मक क्षेत्रातही आज मुली आघाडीवर आहेत. त्यांचे लक्षवेधी योगदान महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे मुलींना शिक्षण देणे आणि उच्चपदस्थ करणे ही काळाची गरज आहे, असे उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांनी सांगितले. त्यामुळे उंब्रज व परिसरातील नागरिक रवींद्र भोरे साहेब यांचे कौतुक करत आहेत. इंडिया न्यूज 28 सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट.